नमस्कार, मी अरुण कदम, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्य शाखा लातूर याचा कार्याध्यक्ष आहे। काल दिनांक 18 पासून महाराष्ट्रामध्ये जे सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि ESIS या संपूर्ण डिपार्टमेंटमधील नर्सेसच्या बदल्या, प्रशासकीय बदल्या शासनाने होऊ घातल्या आहेत, त्याच्या विरोधात या ठिकाणी आपण आंदोलन सुरू केलेलं आहे। यामध्ये आमची एकच मागणी आहे की महाराष्ट्रातील कोणत्याही विभागातील सर्व परिचारिकांची फक्त विनंती व तक्रारवर आधारित प्रशासकीय बदली करण्यात यावी। आमचा प्रशासकीय बदलीला विरोध नाही, यामध्ये थोडासा बदल करून महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि ESIS मध्ये 90% परिचारिका ह्या महिला वर्ग आहे आणि या महिला वर्गाच्या अत्यंत वेगवेगळ्या समस्या असतात। त्यांच्या वैयक्तिक समस्या असतात, त्यांच्या कौटुंबिक समस्या असतात, त्यांच्या सासू सासऱ्यांच्या समस्या असतात, आई वडिलांच्या समस्या असतात, भाऊ बहिणीच्या समस्या असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या स्वतःच्या शरीराच्या शारीरिक समस्या सांभाळून ती महिला कामावर येते आणि जेव्हा ती कामावर येते तेव्हा ती रुग्णसेवा फक्त देत असते। त्यांच्या हातामध्ये कोणतेही आर्थिक अधिकार नाही आहेत, ते कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत, सामाजिक गोष्टीशी संबंधित नाहीत, फक्त ते सेवा करत असते। त्या दृष्टिकोनातून आमची एक मागणी आहे की यांची फक्त विनंती व तक्रारवर आधारित प्रशासकीय बदली करावी, अन्यथा यांच्या जर प्रशासकीय सरसकट बदल्या केल्या तर त्यांच्या अत्यंत कौटुंबिक, त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होणार आहे आणि त्यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब ढासळणार आहे। यासाठी आमची ही मागणी आहे। आम्ही सुमित्रा तोटे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर। आत्ताच जगभरामध्ये जागतिक परिचारिका दिन साजरा केला गेला। ज्या जागतिक पातळीच्या परिचर्या परिषदा आहेत त्यांनी जगाला एक घोषवाक्य दिलं, आमच्या परिचारिका आमचं भविष्य। परिचारिकांना सक्षम केलं तर त्या अधिक रुग्णांचे जीव वाचवू शकतात। पण आमच्या महाराष्ट्र शासनाने परिचारिकांचं खच्चीकरण करण्याचं काम या बदली धोरणाच्या अंमलबजावणीमुळे केलेलं आहे। अनेक परिचारिकांचं कुटुंब, जसं परिचारिका रुग्णसेवेमध्ये रुग्णसेवेचा कणा आहेत, कणा मानल्या जातात आणि हे सगळेच मान्य करतात, पण त्याचप्रमाणे त्या कुटुंबातल्या सुद्धा प्रमुख व्यक्ती आहेत। जसा यांच्या बदलीमुळे पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहेच, त्याचबरोबर त्यांच्याकडे कसली आर्थिक व्यवहार नाहीत, रात्रपाळी करणारा हा एकमेव संवर्ग आहे। त्याचबरोबर यांच्या संस्था स्तरावर दर 3 वर्षांनी विभागांतर्गत बदल्या केल्या जातात। यावर्षी जागतिक परिचारिका दिनानिमित्त माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, त्याचबरोबर माननीय सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर साहेब आणि विविध मंत्री महोदयांनी प्रसार माध्यमांच्या द्वारे परिचारिकांना शुभेच्छा दिल्या। कदाचित हे पहिल्यांदाच घडलं असावं, परंतु परिचारिकांच्या प्रशासकीय बदल्या करण्याचा घाट हा सुद्धा पहिल्यांदाच होतोय आणि ह्या परिचारिकांना उद्ध्वस्त करण्याचा हा प्रयत्न होतोय। हा नाही झाला पाहिजे, ही आमची नम्रपूर्वक शासनाला विनंती आहे।